तेच जी जी काय बोलली ती वाईट बोलू द्या, त्यांना मला काय बोलायचं नाही. ज्यांना आपली किंमत झिरो केली त्यांना पण मला काय बोलायचं नाही. कारण की किंमत वाढवणारा आणि झिरो करणारा वर बसलेला आहे. फक्त मला एवढं काय म्हणायचं माहितीये का, म्हणायला लागतं मी नाही काय डोक्यात माझ्या नाही काय दिलंय मी सोडून, काय नको धरून काय उपयोग आहे का, सोडून दिलं. जिकडे जाय तिकडे जा म्हणलं, विचाराला नको डोक्यात रास होतोय त्या विचारानं, म्हणून त्या विचाराला मी सोडून दिलं. जा म्हणलं, तुला मी आजाद केलं, कुठं जायचं तिकडे जा, पण माझ्या काय डोक्यात येऊ नको. बस का आता ताई, बस ना. माणसं कशी असं करते ती मला काही कळत नाही. माणसं संग बोलायचं, खोटं चेहऱ्यावर हसू आणायचं. माणसाचा चेहरा सगळा सांगून जातो की त्याला दुःख किती आहे, त्याच्या चेहऱ्यावर हसू किती आहे, ती मनातनं किती रडतोय, चेहऱ्यावर किती खोटा हसा आणतोय. तसं काम हेच आहे. हिचा चेहरा बघितलं की माझं मन उदास होतं आणि ही मला खोटा दिलासा देते, खोटं चेहऱ्यावर हसू दाखवते. कशा पाय असं खुश आहे मी, आनंदी. तुम्ही आहे ना माझ्या संग, ह्याच्यापेक्षा आनंद, ह्याच्यापेक्षा गोष्ट मोठी काय आहे सांगा की. तुम्ही आहे ना माझ्या संग, ही माझ्यासाठी मोठं आहे. व दुसरं काय नाही माझ्यासाठी. चेहरा तुझा सांगून जातोय ना. मी मस्त तुझ्या मारलेलं समज वन बुजत्यात, बोललेलं शब्द बुजत नाहीत, मनात जात नाहीत. हो, कालवण इटलं तर कडाकडा कडवून खाता येतं. मन इटलं त्याला काय करणार आहे. मन इटलं माझं. ज्या दोषात ज्या पापात आपण नाही ते आपल्यावर आलं, अगं ते परमेश्वर बघून घेणार आहे की. आपण काही चुकी केली का? आपलं मन आपल्याला साक्षी देतंय का नाही, तू हाय असा नीट चाल, कारण तो काही कुठला गुन्हा केला नाही. मन आपलं स्वतःच आपल्याला बोलतंय ना, विषय संपला. जगाची रीतच आहे हो, मी कालच तुला सांगितले. हे धरून आपल्याला नाही जगणं होत. आपण आपल्या प्रपंचात कसं राहायचं हे आपल्या आपण ठरवलं पाहिजे. तुला मी कालच्यापासून म्हणतोय, ते डोक्यातलं काय असेल ते टेन्शन काढून टाक, सुखानं राहायचं. जसा पहिला आपला प्रपंच होता तसं बघायचं. तू त्या ऑर्डरकडे बी लक्ष देना, कशाकडे लक्ष देना, कसं आपलं चालायचं सारखं डोक्यात धरून ती. अगं 360 दिवस एका वर्षात येतं. 360 दिवसातला एक दिवस वाईट लागला, बाकीच दिवस तसंच असते, तर तसंच येते. असं काय आहे का? माणसाचं जीवन आहे म्हणल्यावर माणसाच्या जीवनात चढ उतार ही राहतच असते. तर काय मग माणसाला सहन करायला शिकलं पाहिजे. अरे आज एवढं आपण ताकदीनं हिमतीनं उभं राहतोय, करून दाखवतोय. आपल्या अंगात एक बळ आहे म्हणून आपण करतोय. आणि तीच बळ खचायला लागलं तर एकामेकाला आधार आपण दोघांनी द्यायचा आहे. तिसऱ्याची वाट बघायची नाही. आज काल तो मला आधार दिला आणि आज तू खचली त्या बोलण्यावर. विश्वास ठेवायचा नाहीत ना पुढं. एवढं झालं बघा, जेव्हा आपण विश्वास ठेवला, आपण शब्दाला किंमत दिली. कारण का आपल्या शब्दाला लोक किंमत देते ती, म्हणून आपण दुसऱ्या शब्दाला किंमत देतो. ती बोल खोटं बोलून आपल्याकडनं काम काढतोय, खरं बोलून काम काढतोय आपल्याला माहित नाही, त्या परमेश्वराला माहिती. पण विश्वास ठेवलेला माणूस खोटा झाला, खोटं बोलला, ते विषय मला काही घ्यायचा नाही. मी जिथले तिथं सोडून देणार आहे. हाही आपल्या प्रपंचाला, आपल्या आपल्या व्यवसायाला गाठ घालायचे. कारण कसं आहे, सहजासहजी माणूस दुसऱ्या माणसाला सहजासहजी जगू देत नाही. ही जगाची रीतच आहे आणि ती रीत आपल्याला मोडून काढायची. आपल्या मागे कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, आपल्याला माहित आहे आपण कुठल्या दोषात नाही म्हणल्यावर आपला हाही काम चालू ठेवायचा, आपला हाही व्यवसाय चालू ठेवायचा. आपल्या हळूहळू रोटेशन लागत जातंय, बजेट बसत जातंय. पण हे कसं होतंय, बोललं की मनाला लागतं, हे रडत बसते. ऐका 2 दिवस ते अजून एक 15 मका घेईल. 15 मका समधी काढायची. काय आता हे बघा तुम्हाला इकडे दिसतंय पाणी नाही हो, मका आता मस्त चिकात आहे, पण तिची बी वाळून चालली आणि माझी बी वाळून चालली. हिरीत पाणी नाही, काय करता. दोघांची पण मका वाळून चालली, तिची तर पाक सुकली. आणि तिथं हे बघा, इथं पलीकडे लसूण आहे तुम्हाला दिसतोय, पूर्णपणे सुकलाय. ती देखील सुकायला लागला, कारण त्याला सोडाय पाणी नाही. आणि जर या बोरची एक 10 मिनिटं चालती मोटर तर त्याला लाईट नाही. मग माणसानं करायचं कसं, कशाला तोंड द्यायचं. कशाला नाही, मी सांगते तसं आता करूया. सरळ रानं नांगरूया. हिथनं जी सरळ ह्या वरच्या कडसने नांगरायचं, जिथं आपला एकराचा शेवट येतोय तिथपर्यंत नांगरायचं. हिचं पण ठेवायचं नाही आणि आपलं पण ठेवायचं नाही. सगळं त्याकडपर्यंत नांगरून घ्यायचं, जुतीचं पण आणि आपलं पण. आणि ह्या कडसने त्या एकरापर्यंत सरळ पाईपलाईन
ती टिबक करायची. काय म्हणा त्या पाईपलाईनच म्हणते मी टिबक. बर. काय टिबक करून नाही, एक तर पिरूला दुसरी गोष्ट नाही पिरू परवडत तर डाळिंब नाही, डाळिंब परवडली तर शेवटी बोर तर लावून टाकू. म्हणजे बाग कुठली घासानं लावायची. लावायची असलं हा, भुसार घ्यायचं नाही घ्यायचं. आपल्या गुरांना काय तेल मीठ लावून पडायचं काय गुरांचं ते मोर. बघते मी नियोजन. गुरं नखती फक्त 2 म्हशी तेवढ्या ठेवायच्या. फक्त शेतीकडे लक्ष द्यायचं, पूर्णपणे शेतीकडे लक्ष द्यायचं. जी जी काय बोलली ती वाईट बोलू द्या, त्यांना मला काय बोलायचं नाही. ज्यांना आपली किंमत झिरो केली त्यांना पण मला काय बोलायचं नाही. कारण की किंमत वाढवणारा आणि झिरो करणारा वर बसलेला आहे. काय मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न हा, करतोय ग. फक्त मला एवढं काय म्हणायचं माहितीये का, हम्म. म्हणायला लागतं. असू दे, जगाची म्हण आहे ज्याच्या मागे झिरो आहे त्याची किंमत लई मोठी होती. माणसाला माहित नाही. भला तुमचा भाव धाकटा कसा का असना, तुम्ही भांडा काय बोला एकामेकाला, पण एकामेकाची साथ तेवढी कधी सुद्धा नका. कसा का असणार, कसं त्याचं प्रत्येक टायमाला कसं आपण त्याचं ऐकून घ्यायचं. आपल्यालाच म्हणतोय काय म्हणतोय हे तुला माहितच आहे. म्हणून द्यावं त्याच्या मग मागं पण काय त्यांचं प्रेम साथ असतंय. कशी द्यायची. द्यायची त्यांच्या मागं. कारण की कसं आहे, भाऊजी बोलतात पण परत त्यांना वाईट वाटतं. रागाच्या चिठ्ठीत जे बोलून जातं, जे आपलं असतं त्यालाच माणूस बोलतं ना. काय भाऊजीलाही करू आणि देवाच्या दयानं ह्याच्यापेक्षा पण त्यांचं पण चांगलं होणार आणि आपलं पण चांगलं होणार. काय चांगलं व्हायचं परमेश्वराला माहिती. सगळेजण म्हणते ती एक दिवस तुमचा येणार आहे, प्रत्येकाची हीच अपेक्षा आहे की तुमचा एक दिवस येणार आहे, तुमचं चांगलं होणार आहे. पण होणार आहे कधी हेच माहित नाही. करावं लागणार आहे, बसून होणार आहे थोडी ना. कष्ट केल्याशिवाय चांगलं होणार आहे का, नाही. मग जे काय बोललेलं आहे, जे काय म्हणलेली आहे ती पाठीमागं टाकून नव्यानं जगायला सुरुवात तर केली पाहिजे. असं जर राहिलं तर अचानक जर अटॅक आला तर तिथंच मरावं लागणार आहे का नाही. विचार करून करून लोड पडला तर माणूस संपल्याशिवाय राहणार नाही त्या विचारानं. त्यापेक्षा विचार न करता आपल्या आपल्या परपंचात तुम्ही म्हणताय तसं लागू. फक्त काय ह्या करूया, कारण या मकत आपल्याला काय उत्पन्न काय नाही काय नाही आणि बा, राब लय आहे. लय राह याला दार धरा अंदाईदारची ही कुठा नाही. त्यापेक्षा काय तर फळबाग केली भले मी म्हणतो त्यातनं उत्पन्न लाखभर निघू द्या, पण ती येणं तर झालं. ह्यात एवढ्यात लाखभर रुपये बी होत नाहीत. काय नाही होत यातून, याचा काय उपयोग नाही. निविजनच करायचं म्हणते ती ना. ह्यांच्यापाशी ना निविजन आहे ना ह्यांच्यापाशी डोकं आहे ना ह्यांच्यापाशी अक्कल आहे. अक्कल पण आहे, डोकं पण आहे आणि फक्त निविजन पण विषय आहे. नडतोय कुठे हे तुम्हाला माहित नाही. निविजन पण आहे आणि ती निविजन मी करणार आहे. यांनी पण नाही तर कोणी नाही, मी करणार आहे. काय माझ्यापाशी एवढी जिद्द आहे का नाही, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यापाशी जिद्द राहणार आणि मला खोटं चालत नाही. मी काय असेल ते तोंडावर बोलते. मग पुढच्याला राग येऊ काय येऊ मी ती मागला पुढला विचार करत नाही. माझा असू द्या, परका असू द्या, कुणीही असू द्या, तिथं माझा स्वतःचा बाप असू द्या, मी मागं पडत नाही. किंवा माझा नवरा असू द्या, नाही पडणार. मला खरं लागतं. आणि मग ती ना जी खरं बोलतं ती सगळ्यापासून लांब असतं. जी खरं बोलून राहतं ना ती सगळ्यापासून लांब राहतं. कारण की ती खरं बोलतं आणि जी खोटं बोलतं ती सगळ्याला चिटकून असतं. कारण की ती खोटं बोलून मन जिंकतं आणि आपण खरं बोलून ना जितली तिथं माणसं सावध करतो. आपल्याला ती पटत नाही, ह्यामुळेच आपण मागं राहतो. आणि ही शेवट ह्याचाच सत्याचाच विजय होतो. त्यामुळे सत्य कधी सोडायचं नाही. तिथं जरी आपला जीव सोडायचा असतं तरी सत्य सोडायचं नाही. काय व्हायचं ते उद्या बघू. वेळ आल्यावर म्हणतं की वेळ सगळं काय असं ती दाखवून देतं. ह्यानी म्हणते तू बोल ना, अगं बसली तू विचार करते दी सोडून. होय सगळं मान्य आहे, सगळं यांचं बरोबर आहे. कसं सोडून देऊ सांगा. झालेलं झालं, गेलेलं गेलं, विषय सोडून दे. बोललेले शब्द मनाला लागतात, मारलेला वन मुजतो. तूच म्हणते बरोबर आहे, पण ही शब्द आपल्याला पुढं जपून ठेवायचं तर उपयोगी येणार आहेत आणि याचं काम येणार आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, मी ह्याला समजावून भरपूर सकाळपासून सांगतोय ना. घरात अजून आमच्यात चूल पेटली ना, भाकर केली ना, तुकडा केलाय ना, अजून